हल्ली आपण विविध प्रकारे आंदोलन करताना बघतो, परंतु भंडारा जिल्ह्यातील तुमचं शहरात खड्ड्याचा वाढदिवस साजरा करताना आंदोलन केला गेला। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे बघू शकतो। आपण खड्ड्याचा केक कापून वाढदिवस साजरा केला गेला आहे आणि हा आपल्यासोबत काही स्थानिक नेते आहेत। इथे आपण काय सांगाल मित्रांनो, आंदोलन माझ्या शासनाला एक म्हणण्याचे उद्देश खड्डे वाढदिवस मनवण्याचे उद्देश हे आहे की आपण आता मागल्या काही दिवसाच्या आधी राखी सण साजरा करण्यात आला। यावेळेस रहदारीचा मार्ग असल्यावर तिथं खूप अपघात झालेले आहेत। अपघातामुळे कुणातरी परिवारावर हानी नको व्हावं म्हणून आम्ही ह्या पावलं कदम उचललेलं आहे। नक्कीच आपल्यासोबत तुमसर येथील माजी नगराध्यक्ष आहेत। आपण नोंदवा कशा प्रकारचं हे आंदोलन होतं आणि काय आपलं आज आम्ही तुमसर शहरात आज गड्ड्याचा वाढदिवस साजरा करत आहोत। आज तुमसर शहरात अनेक मोठे रस्ते हे गड्डायुक्त झालेले आहेत। आज संपूर्ण शहर चाहे छोटे छोटे वार्ड असो, आझाद वार्ड असो, तिलक वार्ड असो, तहसीलचा एरिया असो, संपूर्ण शहरात तुम्ही आपण जिकडे तिकडे गड्डे बघाल। आज BNC आणि नगरपालिका प्रशासन हे सुस्त दिसत आहे। निश्चितच आज तेव्हारेचा सण आहे। हा मुख्य रस्ता तुमसरचा आहे, हा सराफा मंडी आहे। इथे अनेक लोक व्यापार करीता येतात, गावाचे मोठमोठे नागरिक इथे सोना खरीदण्याकरिता येतात। इथे मोठा व्यवसाय पेठ आहे आणि अशा व्यवसाय पेठमध्ये आज अनेक प्रकारचे मोठे गड्डे इथे आपल्याला बघायला दिसत असेल। कालच जैन मंदिर चौकात इथे मागे चौक आहे, ते चौकात काल एक फार मोठा अपघात झाला। एक पोराला आपला पाय गमावण्याची पारी आली। निश्चितच आज ह्या गड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे पाय जातात, हात जातात। उद्या कोणाचा जीवहानी सुद्धा होऊ शकते। तर निश्चितच अशा जीवहानीला कोण जबाबदार आहे याची शासनाने नोंद घेतल्या पाहिजे। कालच माननीय मुख्यमंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं का जर अशा प्रकारचे गड्डे कोणी जर शासनाच्या कर्मचारीच्या माध्यमातून जर देखणी न होत असेल तर निश्चितच अशा लोकांवर फौजदारी गुन्हा नोंद करा आणि तातडीत ह्या गड्ड्याला कुठेतरी हा शहर गड्डामुक्त करा अशी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे। जर असं होत नसेल तर निश्चितच हा जो केक आंदोलन आहे हा एक तीव्र रूपात याचा बदल होणार आणि राष्ट्रवादीचे जेवढेही पदाधिकारी आहेत फार मोठ्या प्रकारे आपला रोष हा शासनाच्या विरोधात आम्ही रोष व्यक्त करू। नक्कीच हे तुमच्या शहरातील खड्डे जे आहे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि त्यामुळे BNC आणि नगरपालिका तात्काळ असा इशारा दिला। मराठी भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।